सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे आज सकाळी माणसाची वाहतूक करणारी भरधाव स्कॉर्पिओ कार पलटी झाल्याची घटना घडली। अपघातानंतर वाहनातून मोठ्या प्रमाणात मांस आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। हे मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसून गोमांस किंवा वन्य प्राण्यांचे मांस असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला ताब्यात घेतले असून अपघातग्रस्त वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात आणले आहे। जप्त मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच त्याबाबत स्पष्टता येणार आहे। सध्या सावंतवाडी पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत।